हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय महाराष्ट्रीयन पद्धतीने झटपट होणारं पिठलं. तर कोण कोण याला पिठलं म्हणतं, बेसन, तर कोण झुणका म्हणतं. तर चला एकदम झणझणीत तोंडाला चव येईल असं आपण पिठलं बनवूया. त्यासाठी आपल्याला 2 कांदे लागणार आहेत. बारीक चिरून कांदे घेतलेत. कांदा बेसनमध्ये भरपूर टाकायचा म्हणजे बेसन खायला छान लागतं. घशात दाटल्यासारखं होत नाही आणि मस्त मऊ लुसलुशीत असं बेसन बनतं. आता आपल्याला एक वाटण करायचं आहे. त्यासाठी इथे 7 ते 8 हिरवी मिरची, 10-12 लसूण पाकळ्या, 3-4 कढीपत्त्याची पानं आणि थोडी थोडी कोथिंबीर घ्यायची. हे सगळं आपल्याला जाडसर बारीक करायचे पाणी न टाकता. तर अगोदर आपण हे बारीक करूया आणि नंतर बेसन पीठ भिजवून घेऊया. त्या सगळ्यात अगोदर आपण मिरचीचं जाडसर वाटण करून घेऊया. तर सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे. मिरची, कोथिंबीर, लसूण सगळं. आता हे पाणी न टाकता जाडसर बारीक करायचे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकतात. तर हे पहा, एकदम जास्त बारीक करायचं नाही, जाडसरच हे मिश्रण ठेवायचं. म्हणजे बेसन चवीला खूप छान लागतं. आणि बेसन म्हटलं, पिठलं म्हटलं, की झणझणीत बनवलं तरच त्याची मजा येते खायला, हो की नाही? तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात बरं का. आता आपण 1 वाटी बेसन पीठ घेतले. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बेसन पीठ भिजवून घेऊया. अगोदर असं बेसन पीठ भिजवून ठेवलं, की नंतर जेव्हा आपण फोडणीमध्ये हे बेसन टाकणार त्यावेळी जास्त प्रमाणात गुठळ्या होत नाही आणि बेसन व्यवस्थित मिक्स करायला हलकं जातं, पटकन ते मिक्स होतं. नाहीतर तसं खूप गाठी होतात एकदम कोरडं बेसन टाकलं तर. त्यामुळे ही ट्रिक खूप सोपी पडते. तर थोडं-थोडं पाणी टाकून आपण हे बेसन पीठ भिजवून घेऊया. आता इथे मी 1 वाटी बेसन घेतले. आता हे सगळं चांगलं आपण भिजवून घेऊया. तुम्हाला किती बेसन बनवायचे म्हणजेच पिठलं बनवायचे, त्या पद्धतीने तुम्ही बेसन पीठ कमी जास्त करू शकतात. तर पाहू शकते ते छान स्मूथ असं हे बेसन पीठ भिजवून घेतले. आता लगेच आपण फोडणी करून घेऊ. कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतले. त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे टाकूया. आता थोडासा आपण कढीपत्ता टाकूया. आपण हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये सुद्धा थोडा कढीपत्ता टाकलाय. त्यामुळे बेसनला खूप छान चव येते. तर वाटणामध्ये थोडा कढीपत्ता नक्की टाका आणि फोडणीमध्ये सुद्धा. आता कांदा टाकून घेऊया आणि कांदा छान भाजून घेऊया. थोड्या वेळासाठी आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला की आपण याच्यामध्ये बाकीचं सुद्धा साहित्य टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि कांदा आणखीन थोडा आपण परतवून घेऊया. कांदा कच्चा अजिबात ठेवायचा नाही, नाहीतर तो खाताना खूप करकर लागतो. त्यामुळे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकतात हळूहळू कांद्याचा कलर चेंज होत चालला आहे आणि आता कांदा चांगला भाजून झाला आपला. हे पहा, अशा पद्धतीने कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि थोडा भाजला की त्याच्यामध्ये जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे ते टाकायचं आणि त्यासोबत परत कांदा अजून चांगला भाजला जातो. तर सर्व हिरवी मिरचीचं वाटण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हिरव्या मिरचीचं वाटण आणि कांदा परत एकदा छान मिक्स करून घेऊ आणि चांगलं हे मिरचीचं वाटणसुद्धा भाजून घेऊया. आपण इथे हिरव्या मिरच्या वापरल्यात, भाजून घेतलेल्या नाही आहेत. अशाच हिरव्या मिरच्या आपण बारीक केल्या होत्या. त्यामुळे हे वाटण खूप छान भाजून घ्यायचं. तर मस्त आपलं इथे हे सगळं चांगलं भाजून झाले आणि मस्त घरभर सुगंध सुटला आहे बेसनचा. जेव्हा मी असं बेसन बनवते त्यावेळेस सगळ्यांना सुगंधावरूनच समजून जातं की आज मम्मी बेसन बनवते म्हणून, किंवा घरात आपले बेसन बनले असं सगळ्यांना समजून जातं. एवढं भारी सुगंध येतो. तर मिरचीचं वाटण कांदा छान परतला की यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊ आणि तेलामध्येच या फोडणीत हळद टाकायची, म्हणजे बेसनला कलर छान येतो. आता हे सगळं चांगलं मिक्स केलं हे पहा आणि मस्त चमचमीत असा आपला इथे मसाला भाजून झाला आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे सगळं चांगलं मिश्रण भाजून झाले. आता याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ भिजवून घेतलेलं ते टाकून घेऊया. सर्व बेसन पीठ याच्यामध्ये टाकून घेतले. आता या फोडणीमध्ये अगोदर हे बेसन पीठ आपण मिक्स करूया आणि नंतर आपण लागेल तसं थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित हे एकत्र करून घेणार आहोत. असं बेसन बनवल्यामुळं अजिबात त्याच्यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत आणि मिक्स करायला सुद्धा सोपं जातं. तर व्यवस्थित हे सगळं मिक्स करूया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया. तर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतले आणि कलर पाहू शकतात किती छान आला आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकूया. तर बेसनच्या वाटीमध्ये मी पाणी टाकून घेतले आणि ते व्यवस्थित
जे बेसन वाटीला राहिलेलं आहे ते व्यवस्थित काढून परत त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतले. आता हे परत एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घेऊ. सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत आता आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि पाणी जेवढं लागेल तेवढं टाकत राहायचे, म्हणजे बेसन चांगलं शिजलं जातं, कच्चं अजिबात राहत नाही. तर मी ते एकूण किती पाणी टाकले ते तुम्हाला लास्टला सांगणार आहे. तर आणखीन थोडंसं पाणी मी वाटीत घेऊन परत त्याच्यामध्ये टाकून घेतले. जोपर्यंत बेसन पीठ व्यवस्थित मिक्स होत नाही आणि थोडंसं पातळसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी टाकत राहायचे. जसजसं आपण थोडं थोडं पाणी टाकत हे एकत्र करत जाऊ तसं बेसन आटरून येतं, म्हणजे ते एकजीव होत जातं आणि चांगलं शिजलंसुद्धा जातं. आणि तुम्हाला दिसत असेल अजिबात त्याच्यामध्ये ना गुठळ्या होत नाहीत. पाणी टाकलं की लगेच हे मिक्स करता येतं. त्यामुळे असं बेसन पीठ अगोदर भिजवून घ्यायचं आणि नंतरच फोडणीमध्ये टाकायचं. तर आणखीन थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकले. जोपर्यंत बेसन पीठ आपलं थोडंसं पातळसर होत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी टाकायचे. आणि तुम्हाला बेसन पीठ घट्ट आवडतं किंवा पातळ आवडतं त्यानुसार तुम्ही बनवू शकतात. तर इथे मी 1.5 ग्लास एवढं पाणी टाकले थोडं थोडं करून. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतले आणि पाहू शकतात आता बेसन पीठ आपलं थोडंसं पातळसर झालं. तर अशी थिकनेस होईपर्यंत आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि बेसन पीठ चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती 3-4 मिनिट बेसन पीठ शिजवून घेऊया. झाकण ठेवलेलं, आता झाकण खोलून घेऊया. तर पाहू शकतात मस्त घरभर सुगंध सुटला आहे बेसनचा, म्हणजेच पिठल्याचा. तर आम्ही बेसन बोलतो त्यामुळे तोंडात बेसन बसले. तर गावाला अगोदर आम्ही पिठलंच बोलायचो. तर हे पहा मस्त शिजत आले. तर एवढं शिजवायचं नाही तर आणखीन आपल्याला थोडं बेसन पीठ हे शिजवून घ्यायचे. तर परत एकदा व्यवस्थित मिक्स केलेले तळापासून एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आणखीन आता 4 ते 5 मिनिट कमी गॅसवरती हे बेसन शिजवून घेऊया. परत मी बेसन हे चांगलं शिजवून घेतले. आता झाकण काढून घेऊ आणि मस्त आपले इथे पिठलं बनून तयार झाले. जोपर्यंत हे पिठलं तळाशी लागत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे. तर हे पहा मला असं तळाला लागेपर्यंत बेसन पीठ शिजवलं तरच हे पिठलं खायला आवडतं आणि खूप छान होतं. आता तुम्हाला एवढं घट्ट आवडत नसेल दाटसर तर तुम्ही थोडंसं पातळसुद्धा ठेवू शकतात. तर एकदम झटपट आपलं इथे पिठलं बनवून तयार झाले. भरपूर सारी बारीक चिरून कोथिंबीर टाकली याच्यावरती आणि हे पिठलं तुम्ही जेवढं चांगलं कमी गॅसवरती शिजवून घेणार आहात तेवढं चवीला खायला खूप छान लागतं. आणि लगेच थोडा वेळ शिजवलं आणि गॅस बंद केला असं करायचं नाही. कमी गॅसवरती झाकण ठेवून हे पिठलं चांगलं शिजवून घ्यायचं. अधूनमधून ह्याला परतवून घ्यायचं, तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं. जेवढं चांगलं शिजलं जाणार तेवढं चांगलं खायला चवीला भन्नाट लागणार. तर आपलं इथे पिठलं बनवून तयार झालं आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पाहू शकतात किती भारी दिसते. बघूनच कोणाला हे खावंसं वाटेल आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो. तर जे कोणी पिठलं खात नसतील ते सुद्धा आवडीने खातील. चपाती, भाकरी, भातासोबत हे पिठलं खूप छान लागतं. तर कशी वाटली तुम्हाला झणझणीत महाराष्ट्रीयन पद्धतीचं हे पिठल्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. बाय.